कराडी काना या यूट्यूब चॅनलवरती मी विशाल यादव तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि आज 2 ऑक्टोबरची गांधी जयंतीची होती सुट्टी. मग सुट्टी असल्यावर आलो तो आत्ता 4 वाजता रानातली ही गोट्यातली कामं सगळी झालेली आणि भाऊ वैरण टाकत होतं. म्हणलं चला आपण पण बघूया. नंतर गोट्यात गेलो वर, तर आपली बैल वगैरे वैरण खात होते आणि आपण वैरणीत काय टाकतो हे पण बघूया. तर मोस्टली आपण सगळीकडे वैरणीत मिक्स वैरण देतो. आपण वैरणीत आपल्या मका असत्या, ऊसाच्या बाट्या असतात आणि हत्ती गवत असते. आत्ता ही बघा मकाची वैरण आहे, ह्यात हत्ती गवत मिक्स वैरण आहे. आणि आजच्या व्हिडिओत तुम्हाला मागे एकदा म्हणलेलं मी की संपूर्ण छकड्याची माहिती देणार आहे. आजचा व्हिडिओ छकड्याच्या माहितीवरतीच आहे. हा एक संपूर्ण छकडा आणि हा आपण इथं कॅरेटवर ठेवलेला आहे. आता मागच्या व्हिडिओत आपण बघितलं की गडबड असल्यामुळं आणि आम्ही कमी असल्यामुळं छकडा खाली ठेवलेला. तर एका दादांचा कमेंट आली की खाली छकडा ठेवत जाऊ नका, म्हणून हे असं कॅरेट ठेवून घेतलं. त्या दिवशी जरा चुकून खाली ठेवला. ते म्हणले दगडा वगैरे ठेवत जावं. आपण कायम इथं बांधत असतो वर खिडकीत, त्यामुळं आपण खाली ठेवतच नाही शक्यतो. झोपताना तेवढा ठेवलेला. किंवा आहे संपूर्ण छकडा. आता आज आपण ह्याची सगळ्या पार्टची माहिती बघणार आहे. मग हे आहे ते बसायचं ठिकाण आहे, हे संपूर्ण धडी. नंतर हे चाक आहेत, इकडे एक चाक इकडे एक चाक, दोन्ही साईडला 2 चाक. परत तिथं असा नट बोल्ट दिलेला आहे, त्याला पिन लावलेले आहे म्हणजे चाक हे निसटू नये, बाहेर येऊ नये म्हणून. आणि नंतर याला आत बेरिंग लावू शकता तुम्ही, तुमच्या इच्छेवर आहे. किंवा साधा छकडा जरी करायचा झाला तरी चालते. मग नंतर इथे एक पिन आहे, इथे एक हे आहे बघा. आणि हे बसायसाठी जाळी मारलेली, त्याच्यावरती असं पोत्यात भात्यान वगैरे भरून मऊ गादी करून घेतलेले बसायला. आणि हे शक्यतो हे आहे आत्ता प्लॅस्टिकचं ठिकं, शक्यतो असते सुतळी पोतं, बारदान म्हणते त्याला. आत्ता पावसाचा दिवस चालू आहेत त्यामुळं आपण सध्या प्लॅस्टिकचंच वापरलं आहे. नंतर ह्या आहेत दांड्या आणि ह्या जोडलेत ह्या दोरीनं, ह्याला म्हणतात यट्टाक. आणि नंतर इथं ही असा कळूक घालून घ्यायला लागतो ॲडजस्ट करायला. हे आहे जू किंवा जोत म्हणते त्याला. मग हे जोडायला इथं असं हे बारक्या मोठ्या कळकाचं हे वरवून बसून घेतलंय ॲडजस्ट करून. जशी बैल मोठे होतील तसे ही पुढं सरकवायचं म्हणजे पुढं जाते आणि आपल्या छकड्याची लांबी वाढत्या. नंतर ह्या जोहाला असतात 2 गोष्टी. ह्या आहेत सापत्या. ह्या सापत्या बैलाच्या गळ्यातून बांधून ह्या होलमध्ये असे अडकून असं बांधायचं असतं इथं. आणि ह्या खेळाला असा तिडा मारून बैलाच्या गळ्यातनं घेऊन इकडं असं ह्या साईडला बांधायचं असते. दोन्ही साईडला असते हे. आणि हे झालं. आणि नंतर आपण इथं जाळी पण मारून घेतलेली आहे साईडला, खालच्या साईडला. इथं हे पोतं खाली इथनं खाली येऊ नये म्हणून. आणि आपल्या छकड्याला इथं नंबर प्लेट करून घेतलेलं आहे. इथं आपल्या अर्जुनचं नाव टाकायचं आहे इकडं असं एवढ्या ह्याच्यात. हे कस्टमाइज केलेलं आहे स्वतः, आपण त्यांना सांगून तयार करून घेतलेलं. आपण पण एका शेण्याचा तो रायबा बैल आहे त्यांच्या छकड्याला त्यांनी करून घेतलेला आहे, मग ते बघून आपण पण करून घेतलं आहे. आणि इकडं हे दोरी इथं अशी ओढून ताण काढून ह्या दोरीचा ताण इथून असा पाठीमागनं काढून इथं दिसतंय बघा, इथं बांधलेला आहे. पूर्ण ताण काढून घेतलेला आहे म्हणजे हे हालत नाही. हे बघा एवढं टाईट आहे की वर पण येत नाही. आणि हा छकडा असा अंतराळी ठेवायला 2 काट्यांना म्हणजे 2 कळकांच्या काट्यांना दोरी बांधून असं ती घोडी तयार करतात. ते अजून आपण केलेलं नाही कारण की आपल्याला गरज नाही. इथं आपण खिडकीत छकडा ठेवतो किंवा वर बांधतो असा, त्यामुळं आपण काय घोडी तयार करून घेतलेली नाही अजून.
आणि आपण छकडा असा फिरवताना असा इथं बघा ऑइल घालायचं असते. इथं ह्या साईडला ऑइल टाकायचं म्हणजे गोल चांगला फिरतो. आणि इथं त्यांनी होल पण दिलेला आहे. हे असं खोलून काढायचं साईडला आणि इथून ऑइलिंग करायचं त्याला किंवा ग्रीस लावायचं. ग्रीसच्या पाईपनं ग्रीसचा पंप असतो तो इथं लावायचा आणि ग्रीस ओतायचं त्यात. आणि हा छकडा आपण संपूर्ण तयार करून घेतलाय. इथं बघा त्यांचा नंबर आहे, तकदीर नांदरे म्हणून. तकदीर दुकान आहे वेल्डर्सचं तिथल्या नांदऱ्यातल्या. आणि त्यांच्याकडून आपण हा छकडा संपूर्ण तयार करून घेतलाय. आणि हे जे आपण सामान आणले, हे खिळं सापत्या किंवा दोरी वगैरे, हे विंगातल्या दुकानातून आणलंय. तिथं सगळं सामान भेटतंय बैलांचं. आणि आत्ता बघा बैल आता वैरण खाते तिकडं. आणि इथं असा चागाळा, तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथं चागाळा असा का म्हणून ठेवलाय, तर आत्ता पावसाचा दिवस संपली ती. हे बघा असं ढग पण दिसते जरा पावसाचा दिवस संपली ती. आणि पावसात पाण्यात मच्छर होती ती. मच्छर झाले की परत गुरांना त्रास देते ती. आणि त्यामुळे सध्या आता लंपीचं साथ डबल पुन्हा एकदा आलेला आहे. गेल्या वेळी आपल्या प्रतापला लंपी झालेला, एक पाय त्याचा जखमनं भरलेला पूर्ण. आणि अर्जुन आपला लंपीतच गेलेला आहे. त्यामुळं आम्ही ही काळजी घेतो त्याची की दररोज रात्री इथं असा दिवस मावळताना जाळ करतो, म्हणजे धूर होतो सगळीकडे संपूर्ण गोट्यात. आणि त्यामुळं लंपी या आजारापासून वाचवण्याचं काम आपण प्रयत्न करतो. सुरुवातीला आपल्या गाईला झालेला अर्जुन बारका असताना, त्यावेळी अर्जुनला झालेला नाही. पण गेल्या वर्षी ह्याच दिवसात गणपतीच्या नंतर दिवाळीच्या दरम्यान त्याला लंपी झाला आणि तो एका महिन्यात गेला. नंतर मग त्याच दिवशी, ज्या दिवशी गेला त्या दिवशी प्रतापला पण झाला. प्रतापला इथं ह्याच्या नक्कीच्या खाली ही पांढरं दिसते, इथं जखम झालेली, पूर्ण अंगावर चट्ट होतं सगळ्या, त्यातून पण हा वाचलेला आहे. आणि आत्ता बघा तुम्ही त्याची तब्येत वगैरे सगळं चांगलं आहे आत्ता. त्यामुळं आम्ही आत्ता काळजी घेतो पूर्ण लंपीची. मसरांना वगैरे शक्यतो, मसरांना होतच नाही, फक्त देशी गायांनाच, देशी गोवंश आहे त्यालाच होतो. त्यापासून वाचवायला हे आपला प्रयत्न करायचा. गोटा वगैरे सगळा स्वच्छ ठेवायचा, आजूबाजूला काहीच घाण नसली पाहिजे. इथं आपली लिलीची झाड असते ते पण काढून टाकले जातात पावसाळा संपल्यानंतर, कारण ह्याच्यात पण मच्छर होऊ शकतात. इथं असा लिंबाचा पाला टाकून घेतलाय आणि आता जाळ लावणार आहे आपण. जाळ लागलेला आहे आणि हे असा धूर निघतोय बघा, पूर्ण गोट्यात पूर्ण पसरतोय. त्यामुळं आता शांत कशी उभा राहतात बघा. आता हे एवढे शेपट्या हलवते ती, परत हलवायची गप उभा राहतात, हलवत नाहीत शेपट वगैरे काय नाही, शांत. भेटतोय आपण अशाच एका पुढच्या नवीन व्लॉगमध्ये.